जवळची लोक त्रास देतात, घरातली लोक भांडतात. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय तीच लोक तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्याच जवळची लोक सतत आपल्याला त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा आपल्या घरात खूप क्लेश होतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करताय, पण ती व्यक्ती तुमच्या मागे कट कारस्थानं करतीये. एखाद्या व्यक्तीला तुम्ही खूप जीव लावताय, त्याच्यावर खूप प्रेम करताय, पण तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करतीये. बघा, घाबरू नका, रडत बसू नका किंवा खूप टेन्शन घेऊ नका, कारण आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत महत्त्वाचा उपाय. अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे जी तंत्रमंत्र करून म्हणजे अभिमंत्रित करून तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. अशी ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ किंवा तुमच्या सोबत ठेवली, तुम्हाला 24 तासात त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, जी व्यक्ती तुमच्यावर जळतीये, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देतीये, अक्षरशः त्या व्यक्तीची राख होईल. ती व्यक्ती तुमच्या समोर कायम झुकून राहील. ती व्यक्ती तुमच्या समोर रडेल. ती व्यक्ती बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी तळमळेल. इतका हा पॉवरफुल पहिला उपाय. तुम्हाला हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी, शक्य असेल तर शुक्रवार, शनिवार किंवा मंगळवार, नाही तर एरवी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे जायफळ. कुठल्याही दुकानात जायफळ असतं. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात जायफळ असतं. एक जायफळ फक्त घ्या, स्वच्छ पाण्याने ते धुवा आणि स्वच्छ क्लीन करा. देवघराच्या समोर, जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन घालून छान बसा. देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा एखादा दिवा लावा. एक छोटी प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घाला. थोडंसं, खूप जास्त नको, थोडंसं पाणी घाला. म्हणजे ते जायफळ बुडेल इतकं पाणी तुम्हाला त्या प्लेटमध्ये घालायचं आहे. प्लेट काच सोडून कुठल्याही धातूची घ्या. स्टीलची घेऊ शकता, चांदीची घ्या, पितळीची घ्या, कॉपरची घ्या, तांब्याची घ्या, कुठली पण घ्या. फक्त त्या प्लेटमध्ये थोडं पिण्याचं शुद्ध पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घालायची आहे. पूजेची किंवा घरात आपण जी हळद वापरतो, एक चमचाभर हळद त्या पाण्यात घालायची आहे. हळद पाणी व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून देवघराच्या समोर ठेवायचं आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये हा जायफळ, जे आपण जायफळ घेतलेले आहे, हे जायफळ तुम्हाला ठेवायचं आहे. जायफळावरती डाव्या हाताचं हे बोट ठेवायचं आहे, एकच बोट. समजा हे माझं डावं हात आहे, डाव्या हाताचं हे जे बोट आहे हे तुम्हाला त्या जायफळाला लावायचं आहे. जायफळाला बोट लावून तुमचा शत्रू जो तुम्हाला त्रास देतो, त्याची जी समस्या असेल ती त्या जायफळात तुम्हाला व्यक्त करायची आहे. समस्या, इच्छा जे असेल शत्रूबद्दल ते व्यक्त केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगतेय, तो 108 वेळा म्हणायचा आहे. हे बोट लावूनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? क्लीम क्रीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. क्लीम क्रीम राहुल वश वश तंत्र मंत्र स्वाहा. 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 सांगितलेला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हे जायफळ जे आहे ते हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचं आहे. जे हळदीचं पाणी प्लेटमध्ये होतं त्यातून जायफळ बाहेर काढायचं आहे. जायफळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. जे हळदीचं पाणी आहे हे घराच्या बाहेर तुम्हाला कुठेही, तुळस सोडून कुठेही तुम्ही ते फेका, टाका, चालेल. आता जायफळ स्वच्छ पाण्याने धुवून ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या जायफळाला एक लाल रंगाचा धागा 7 वेळा बांधायचा आहे. म्हणजे 7 वेळा गुंडाळा आणि 7व्या वेळी गाठ मारा. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असं 7 वेळा तो गुंडाळा आणि 7व्यांदा गाठ मारा. आता हे जायफळ आपल्या उजव्या हातात घट्ट पकडा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करतोय, जो त्रास देतोय, जो शत्रू आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, अट्रॅक्ट करायचं आहे, त्या व्यक्तीचं फक्त 7 वेळा नाव घ्या आणि 7 वेळा फुंक मारा. समजा राहुल माझा पती आहे, जो त्रास देतो, त्याच्यासाठी करते, तर मी म्हणणार राहुल 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 राहुल
असं 7 वेळा म्हणून 7 फुंका मारून झाल्यानंतर एक 5 मिनटं वश 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 आपल्याला त्याला वश करायचं किंवा आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे. शत्रू पण असेल, कितीही कोणी असेल, त्याला खेचायचं आहे. आपण जे सांगू ते त्याला करायला लावायचं आहे. म्हणून 5 मिनटं तुम्हाला वश 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 असं म्हणत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे 7 वेळा म्हणजे 7 वेळा गुंडाळलेलं हे जे जायफळ आहे, हे एका हळदीच्या डबीमध्ये बंदिस्त करायचं आहे. छोटी मोठी कुठली पण चालेल, एक हळदीची डबी घ्या. हळद, पूजेची जी सुकी हळद असते ती, त्या हळदीच्या डबीमध्ये म्हणजे मध्ये पण ठेवा, वरती पण ठेवा चालेल, फक्त हळदीचा स्पर्श आला पाहिजे. अशा पद्धतीने ते जायफळ त्या डबीमध्ये बंदिस्त करा. आणि आता ही हळदीची डबी ज्यात जायफळ टाकलेलं आहे, ही आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या आतमध्ये ईशान्य दिशेला ठेवा. तुम्हाला कमीत कमी ही डबी 1 महिना, सव्वा महिना किंवा फार फार 3 महिने ईशान्य कोपऱ्याला ठेवायची आहे. जो तुमचा जन्मापासूनचा शत्रू होता, अजन्म शत्रू होता, कितीही कोणी त्रास देत होता, सतत तुम्हाला काहीतरी तुमच्या मागे करत होता, काहीतरी नजर लावत होता, कितीही मोठी त्याच्याकडे विद्या असेल, काही पण असेल, ते या सव्वा महिन्यामध्ये पूर्णतः संपेल. फक्त त्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करा. ती व्यक्ती जी आहे ती पूर्णतः तुमच्यापासून लांब जाईल. समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे, त्यासाठी करताय, तर त्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळून जाईल. सव्वा महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती अजूनही कुठेतरी काहीतरी करते, तेव्हा फक्त काय करायचं, जायफळ ठेवलेली जी डबी आहे त्यातील हळद काढायची, घराच्या बाहेर यायचं, घराच्या बाजूला म्हणजे बाहेर येऊन कुठल्याही एका दिशेला उभं राहायचं, थोडी हळद हातावर घ्यायची, उजव्या हातावर, आणि ती अशी 3 वेळा फुंकायची. जशी हळद तुम्ही 3 वेळा घराच्या बाहेर येऊन फुंकाल, तशी जी व्यक्ती तुम्हाला पुन्हा काहीतरी करत होती किंवा तिच्या मनात जरी काय येत असेल, विचार येत असेल, त्याच्यामुळे तुम्हाला जर काही नजरबाधा होत असेल, त्या व्यक्तीमुळे काहीतरी तंत्रमंत्र तुमच्यावर होत असेल, तर हा उपाय केल्यानंतर ती जी व्यक्ती आहे ते सगळंच्या सगळं त्या व्यक्तीवरती उलटेल. नजर लावत होती ती स्वतःला लागेल, वाईट विचार करत होती ते त्याच्यावर उलटेल. आधीमध्ये कधी पण तुम्ही फक्त त्या डबेतून थोडीशी हळद काढायची आणि ती अशी फुंकून टाकायची. खूप पॉवरफुल उपाय आहे, शक्तिशाली उपाय आहे, शत्रुबाधा दूर करणारा हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. सगळ्यांना माहिती आहे की हळद ही निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रुनाश करण्यासाठी, कितीही कोणी त्रास देत असेल तर त्याच्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी हळद ही अत्यंत पॉवरफुल मानली जाते. जेव्हा जायफळ आणि हळद एकत्र तुम्ही ठेवता, कारण जायफळ हे वशीकरणासाठी प्रभावी मानलं जातं, जायफळ हे शत्रुनाश करण्यासाठी सुद्धा सिद्ध मानलं जातं. जेव्हा हळदीमध्ये तुम्ही ते जायफळ मंत्रतंत्र करून ठेवता, तेव्हा त्या दोनही गोष्टींचा एकत्रित इतका चांगला प्रभाव होतो की ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करता, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करता, तर त्या व्यक्तीवरती तो लगेचच प्रभाव दिसायला सुरू होतो. खूप सोपा, खूप पॉवरफुल उपाय आहे. ज्यांना खूप शत्रूचा त्रास आहे अशा प्रत्येक व्यक्तीने नक्की करा. मासिक धर्म, सूतक काळ असेल तर वर्ज्य करा. इतर कोणीही हा उपाय करू शकतं.